विधानसभा निकालानंतर कराडच्या प्रीती संगमावरती अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली। रोहित पवारांनी काका अजित पवार यांना वाकून नमस्कार केला। ठाण्यात थोडक्यात वाचलास मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं, अजित पवारांनी रोहित पवारांना हा मिश्किल टोला लगावला। भावी वाटचालीसाठी अजितदादांनी रोहित पवार यांना शुभेच्छा दर्शन काकाचं आणलं मला नाहीतर मी ठाण्यात थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय बेस्ट ऑफ दर्शन काकाचं आणलं नाही मला नाहीतर मी ठाण्यात थोडक्यात दर्शन व कायदा यानुसार नाहीतर मी ठाण्यात थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय बेस्ट ऑफ दर्शन काकाचं आणलं नाही मला नाहीतर मी ठाण्यात थोडक्यात वाचला। माझी काका आहेत म्हणून मी पाया पडलो। विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे, शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे, आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे। मी त्यांचं दर्शन घेतलं। तर या भेटीनंतरची रोहित पवार यांची प्रतिक्रिया आपण बघितली आणि थेट जाऊया साताऱ्याच्या कराडमध्ये, जिथनं आपले प्रतिनिधी चंद्रजित सध्या आपल्या सोबत आहे। चंद्रजित, खरं तर प्रचारामध्ये काका पुतणे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले होते, टीका टिप्पणी सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलेली होती। मात्र आज प्रीती संगमावरती एक वेगळं चित्र दिसलं, हलकं फुलकं वातावरण या निमित्तानं, या संवादाच्या निमित्तानं पाहायला मिळालं। चंद्रजित, गुरुप्रसाद, सर्वप्रथम शरद पवार साहेबांच्या बरोबर रोहित पवार हे यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी दर्शन घेतले आणि त्यानंतर शरद पवार साहेब प्रीती संगमावरून निघून गेले। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी रोहित पवार हे प्रीती संगम परिसरात काही काळ थांबले होते। याच वेळी अजित पवार यांचं प्रीती संगम परिसरात आगमन झालं। यावेळी त्यांनी रोहित पवार हे प्रीती संगम बागेतून बाहेर जात असताना अजित पवार हे प्रीती संगम बागेत येत होते। समोरासमोर भेट झाल्यानंतर काका असल्यानं आपण त्यांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, त्यांना पाया पडलो असे सांगत रोहित पवार यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले। मागील निवडणुकीत अजित पवार यांनी आपल्या विजयासाठी काम केलं होतं असंही रोहित पवार यांनी त्यानंतर सांगितलं। याबाबत अजितदादा यांना विचारलं असता त्यांनी आम्ही घरातीलच आहोत आणि काका असल्यानं रोहित पवार यांनी मला नमस्कार केला, मी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आणि चांगलं काम कर अशी सूचना केल्याचं अजितदादा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। चंद्रजित, एक व्हिडिओ आपण प्रेक्षकांना दाखवतोय ज्यामध्ये अजित पवार यांच्या रोहित पवार हे अगदी म्हणजे वाकून पाया पडलेले दिसत आहेत। त्यानंतर अजित पवारांनी त्यांना मिश्किल टोला सुद्धा लगावलेला आहे। तेव्हा नेमकं काय घडलं, काय संवाद झाला? अजित पवार यांनी रोहित पवार यांना मी सभा घेतली असती तर काय झालं असं, थोडक्यात विजयी झालास असा मिश्किल टोला लगावला। याला रोहित पवार यांनी हसून दाद दिली। त्याचवेळी त्यानंतर अजित पवार यांनी चांगलं काम करा असं सूचना करत तिथून यशवंतराव चव्हाण समाधी बरोबर। त्यामुळे काका पुतण्यामधला एक हसत खेळत संवाद आपल्याला कराडच्या प्रीती संगमावरती बघायला मिळाला। धन्यवाद चंद्रजित या सगळ्या माहितीसाठी। तर साताऱ्याच्या कराडमधली दृश्य आहेत, प्रीती संगमावरची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी दोन्ही नेते खरं तर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी गेले होते आणि त्याच दरम्यान दोघंही नेते एकमेकांच्या समोर आले आणि तेव्हा पुतण्यानं रोहित पवारांनी काकांना अगदी वाकून नमस्कार केला आणि काकांनी मिश्किल टोला लगावला।
त्यांनी आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं. बेस्ट ऑफ लक. दर्शन घे दर्शन काकाचं.